हॅलो, हाय, नमस्कार. तर चला, आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझं किचनचं आपलं क्लिनिंग. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. आणि चला, आता तुमच्यासोबत मी सर्व व्यवस्थित असं कसं मी क्लीन करते, काय करते ते सर्व डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि इथं बघू शकता घरात पण थोडाफार म्हणजे पसारा पण झालेला आहे, म्हणजे त्याचबरोबर तुमच्यासोबत इव्हिनिंगचं पण थोडंफार रुटीन शेअर करून देईल मी. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत राहा. आणि इथं बघू शकता किचनला ना म्हणजे मी 1 ते 2 आठवडे झाले लक्षच नाही दिलं व्यवस्थित. त्यामुळे पूर्ण किचनचे कडप्पा वगैरे पूर्ण चिकट झालेला आहे. आणि गॅसला तर मी कंटिन्यू पुसत असते, पण आपण सारखं पुसून पण ते कधीतरी चिकट होत असतं बघा. तर आता 1 आठवडाभर झाला मी गॅससुद्धा घासलेला नाही आहे. मग हप्त्यातून एकदा तरी आपण ह्या म्हणजे किचन वगैरे तर क्लीन केलंच पाहिजे. आणि सारखं केलं नाही पण ना त्या गॅसच्या बर्नरमध्ये ना पाणी वगैरे जात असतं नाही का. त्यामुळे ना कधी हप्त्यातून एकदा वगैरे केलं तर बरं पडतं. आणि मी तरी अशीच करते, नाहीतर मी पहिलं तरी करायची कंटिन्यू, पण मग ते आता गॅसचे ना जे आपले बर्नर आहेत ना ते आता त्याचे होलसुद्धा असे नाही का हे झालेले आहेत. त्यामुळे मग आता मी जरा हळूच करत असते. आणि ते पण आज मला क्लीन करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे हल्ली आता गॅसचा काय प्रॉब्लेम चालला आहे काय नाही, नाही का. त्यामुळे म्हणलं आता जे बर्नर आहेत ना त्यालासुद्धा व्यवस्थित क्लीन करणार आहे. ते मी कसं करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सर्वात पहिलं तर आपले भांडे मी ठेवले होते बेसिंगमध्ये भरपूर असे. आणि ते आता व्यवस्थित त्याचे खरकट वगैरे काढून घेतलेलं आहे. एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तर आता कसं आहे ना, बर्नर साफ करायला भरपूर असे ट्रिक आहेत, पण मी माझ्याकडे आता जे पण आहे ना घरात त्याच ह्याच्याने करणार आहे. तर पाणी आता चांगलं गरम झालेलं होतं. त्यात आता आपल्याला टाकायचं आहे निरमा. आणि निरमा, सोडा, त्याचबरोबर लिक्विड टाकायचं आहे. असं मी 3-4 टाकून नंतर सोडा टाकलेला होता. आणि थोडेफार झालेले आहेत, कारण की मी गॅस घेतल्यापासून मी पहिल्यांदा अशी क्लीन करत होते, कधी मी लक्षच दिलं नाही, नाही का. आणि आता मग म्हणलं चला आता धुवून तर बघूया, कारण की खाली ना थोडं रफ टफ झालेलं नाही का त्या बर्नरच्या खाली. आणि त्याच्या खाली पण असं जंग पकडल्यावानी होत असतं. आणि मग गॅस आपला जास्त वरी येत नसतो. त्याच्याने काय होतं, आपली गॅस भरपूर जातो. त्यामुळे म्हणलं चला आज थोडंफार म्हणजे काय नाही तर थोडं तरी निघेलच घाण. आणि नंतर आपलं करता येईल व्यवस्थित नाही का. त्यामुळे मग आता ते भिजून ठेवलेलं आहे चांगल्या गरम पाण्यामध्ये तिन्ही पण बर्नर. तोपर्यंत आता माझे जे दुसरे आता भांडे वगैरे क्लीन करायचे होते ते आता मी करून घेणार आहे. तर मी आता सध्या तर आपला विम बार साबण आणलेला नाही, तर मी लिक्विडनी पण करते. लिक्विड तर आता ठेवून दिलेलं आहे पोरं, कारण की खूपच म्हणजे खूप नाच करतात लिक्विड असली की किचनवर. आणि लहान पोरं तुम्हाला माहितीच असेल, पोरं म्हणजे ऐकत नाही. आपण किती पण सांगितलं तरी ते काय एवढं मनावर घेत नसतात. त्यामुळे आपणच सावधान झालेलं बरं असतं बघा. तर आता इथं बघू शकता स्वच्छ असं आता मी भांडे घासून घेत आहे. आणि एक तुम्हाला माहिती आहे का भांडे घासायची ट्रिक पण कसं आहे ना, जेव्हा जास्त फेस वगैरे होतो ना त्यावेळेस बघा ना भांडे घासायला खूपच छान वाटतं. हे तुम्हाला मी माझ्याबद्दल सांगते बरं का. आता सर्वांचे वेगवेगळे विचार असतात, पण मग मी काय करायचं माहिती आहे का, जास्त असं साबणने आपण क्लीन करतो ना तर पाणी पण कंटिन्यू टाकत राहायचं नळाचं. नाहीतर काय होतात, भांडे सुकून गेले मग त्याचे डाग खूप असे बसून राहतात. त्यामुळे ना कंटिन्यू आपण जसे जसे भांडे घासतो ना तसं तसं पाणी सोडत जायचं भांड्यांवर पण. म्हणजे कसं आहे ना, भांडे आपले असे व्हाईट व्हाईट दिसत नाहीत. नाही तर मग कसं होतं, ते साबणाने क्लीन केले ना आपण भांडे ते काय होतात, डाग बनून राहतात. आता बाहेरचा जरा आवाज येतो त्याला थोडा इग्नोर करा. तर असो, तर आता इथं भांडे वगैरे झालेले आहेत माझी क्लीन. आणि आपला जो ब्रश करायचा असतो ना ब्रश, तर आता हा यूज करण्यामध्ये नव्हता, त्यामुळे मग ह्याच ब्रशनी व्यवस्थित असं आता मी घसून घेत आहे. बघू शकता बिना मी काय लावलं नाही आहे, जे आपण निरम्यामध्ये भिजवलेलं होतं ना. आणि निरम्याचं पाणीसुद्धा तुम्ही बघू शकता जरासं असं काळसरपणावर झालेलं आहे. म्हणजे बघा थोडंसं तरी निघालेलंच आहे, पूर्ण नाही पण थोडं निघालेलं आहे. त्यामुळे म्हणलं चला बघूयाच आपण करून. मी एवढा दिवस मनावर घेतलं नाही, पण आता गॅसच्या तंगीमुळे जरासं मनावर घेतलं नाही का.
घ्यायलाच लागणार आहे, कारण की आता खूपच म्हणजे हे झालेले आहेत. त्यामुळे त्यानंतर तेच निरम्याचं पाणी होतं, त्यामुळे मग तेच टाकून दिलेलं आहे वरी, कारण की भरपूर असं चिकट झालेलं. आणि सध्या ना बाहेरचं खूपच धूर माती येते ना, त्याच्याने तर अजून जरा जास्त झालेलं आहे बघा माती वगैरे पण. आणि इथं आता मी सर्व ठेवून दिलेले आहेत खाली. आणि संध्याकाळचा टाईम होता, पोरं झोपले होते, निवांत होती, म्हणून म्हणलं चला आज करूनच घेऊया. रोज रोज विचार करायची आज करू उद्या करू, आज करू उद्या करू, पण होतच नाही, उद्या येतच नसतं. जोपर्यंत आपण जात नाही ना करायला, तोपर्यंत आपलं उद्या येत नसतो आणि आपण काय करत पण नसतो. त्यामुळे ना जेव्हा वाटेल तेव्हा पटकन करून घ्यायचं, म्हणजे काम पण होऊन जातात आपले, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला कायम राहावं लागतं ह्या किचनमध्ये, आणि किचन घाण असले की आपल्याला सुद्धा म्हणजे करू वाटत नाही. तर आता हे जे आहे ना विम जेलच आहे माझं, त्याच्यानेच मी व्यवस्थित असं पहिला कात्याने घसून घेतलेले आहेत. आणि नंतर ना आपली जी स्पंजची असती ना सॉफ्टवाली, म्हणजे त्याला पण थोडीशी असती धार, म्हणजे धारेची असती ती घसणी, त्याच्याने मी घसून घेतलेलं आहे. आणि बघू शकता. आणि किचन जर आपलं स्वच्छ झालं ना, कायम आपल्याला असं वाटतं, सारखं जाऊन जाऊन आपण बघत असतो बघा किचनमध्ये, आणि काही करायला इतका उत्साह वाटतो ना, खूपच छान वाटतं बघा आपल्याला करायला. आणि माझं तर कसं आहे ना, मी किचनवरच सर्व करत असते, आपलं भाकरी असू दे, चपाती असू दे, किचन कट्ट्यावरील पोलपाट असून पण मला त्याच्यावर करू वाटत नाही. त्यामुळे तर कंटिन्यू मला तर कडप्पा तरी स्वच्छच ठेवावं लागतो असं आहे. आणि आता सध्या तरी काहीच नाही, ज्याच्या घरात कॉकरेज वगैरे असतात ना त्यांना तर खूपच केअर करावे लागते. आता सध्या तरी माझ्या घरात एक कॉकरेज भेटणार नाही, कारण की कंटिन्यू आपण जर आपलं घर आणि किचन, मेन म्हणजे किचनच असतं, किचन आपलं क्लीन कंटिन्यू असलं ना तर राहत नसतं बघा घाण. आता ह्यावेळेस मला जरासं काय माहिती, जरा लोड आला कामाचा, त्यामुळे मी लक्ष दिलं नव्हतं एक आठवडाभर, नाही तर माझं 2-3 दिवसावरच मी स्वच्छ करत असते. पण जसं वेळ भेटेल तसं, ठीक नाही का. आणि हे मी आणलं होतं, आपलं नागलीचे पानं आहेत ना ते तोडून आणले होते मी, आणि त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. त्याला बघू शकता किती छान असे रूट्स आलेले आहेत, आणि पानंसुद्धा नवीन नवीन उगवलेले आहेत. आणि मी गुरुवारच्या उपवासामध्ये ना इथलेच पानं एकदा दोनदा तर तोडले होते, आपल्या गणपतीसाठी नाही का खाली. आणि खरंच खूप छान आलेले आहेत. जसं नाही का माणसाला जसं जपण करतो तसं झाडांना पण करून बघा कधीतरी, इतके छान आपल्याला म्हणजे त्यांचे असे रूट्स वगैरे आले ना, खरं खूप छान वाटतं नाही का. फक्त एक पान मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं तरी इतकं छान असं आलेलं आहे. तर आता बघू शकता व्यवस्थित असं आता माझे किचन कट्टा किती चमकतो आहे. आणि हेच बघून किती मनाला प्रसन्न वाटतं, ते आपण जे करतो ना त्यालाच माहीत असतं बघा. आणि मस्त असं स्वच्छ झालेलं आहे, आणि व्यवस्थित असं पाण्याने आता मी क्लीन करून घेत आहे, कारण की नंतर पण ना असं साबणाचे डाग वगैरे बनायला नाही पाहिजे, म्हणून मी पाणी भरपूर असं टाकून ना धुवून घेत असते किचन. कारण की आपण काही कंटिन्यू करत नाही, कधीतरी म्हणजे 2-3 दिवसात करतो. तसं तर कंटिन्यू माझा हात चालूच असतो पुसायचा वगैरे पाण्याने, पण ते पुसल्यापेक्षा धुतलेलं खरंच खूप स्वच्छ निघतं नाही का. नंतर आपलं जे बेसिंग असतो ना, त्या बेसिंगपाशी पण भरपूर अशी घाण होऊन जात असते बघा. आणि तिथंसुद्धा व्यवस्थित असं आता मी लिक्विड टाकून दिलेलं आहे, आणि व्यवस्थित असं तारेच्या घसणीने तिथंसुद्धा घसून घेत आहे, कारण की बेसिंग पण खूपच मेन आहे. कारण की आपले इथे जेवलेले भांडे वगैरे सर्व म्हणजे क्लीन करत असतो आपण, आणि ती जागा जर घाण असली की बघा करू वाटत नाही, आणि ती आपण किती पण स्वच्छ भांडे घसू दे तरी पण ते पण चिकट होऊन जात असतात. त्यामुळे बेसिंग जेवढं होईल तेवढं आपण घसून ठेवायचं, व्यवस्थित असं स्वच्छ करून ठेवायचं. आणि मी सुद्धा तशीच करत असते. मी भांडे घसले ना, माझं बेसिंगला एक हात असतोच, आणि बघू शकता तुम्ही बेसिंगसुद्धा आपलं क्लीन झालं ना, आपल्याला किती छान वाटतं ना, एकदम स्वच्छ स्वच्छ एकदम नाही का. म्हणून कंटिन्यू असं आपण कामं केलेच पाहिजे. आणि आता फायनली बघू शकता माझं मस्त असं झालेलं आहे किचन क्लिनिंग. आणि कसं वाटते तुम्हाला कळवा मला पण नक्की. आणि तुम्हालाही माझ्यासारखी फिलिंग येते का हॅपीवाली असं पूर्ण किचन क्लीन झाले की. कारण की आपला दिवस हा ना अर्ध्यापेक्षा जास्त सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हा आपला दिवस किचनमध्येच जात असतो प्रत्येक गृहिणींचा. आणि ते त्यांना माहीतच असेल फिलिंग काय असते. किचन स्वच्छ असले की किती छान प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळचा वेळ होता ना, मग आम्ही जरा आराम करायला, आता सध्या कसं बेडरूममध्ये तर झोपायला होत नाही कारण की खूपच गरम होतं, आणि हॉलमध्ये कसं जरा थंड वाटतं. त्यामुळे मग मी हॉलमध्येच चटई वगैरे टाकून मस्त असं आराम करत असतो आम्ही. आणि आता इथं भरपूर असा पसारा झालेला. मयंक झोपलाय म्हणून मी हे कामं करू शकते, नाही तर मयंक जागा असला ना काहीच करून देत नाही, मध्ये करत असतो मयंक भरपूर असा.
आणि आता इथं सोप्यावर परत आपलं चेअरवर सर्वीकडे असे व्यवस्थित कवर लावून घेतलेले आहेत. ते कवर काय आता थोड्या वेळेसाठीच असतात. पोरं उठली की ते सारखे मला करावेच लागतात, आवरावेच लागतात. कारण की पोरं बसले की ते लगेच सटकतात नाही का. कोण पण, आपण पण मोठे पण असले तरी पण मग ते काय आपल्याला तेवढं तरी करावंच लागतं कंटिन्यू. त्यानंतर मी तिन्ही घर व्यवस्थित असं झाडून घेतलेलं आहे. कारण की ना मी घर पुसायच्या पहिला कधी पण झाडून घेत असते. कसं होतं ना, आपण घर पुसताना मग ते सारखा कचरा आला ना खूप इरिटेट होत असतं बघा. त्यामुळे ना जेव्हा आपण घर पुसायच्या पहिला ना स्वच्छ असं झाडून मारून घ्यायचं. आपल्याला बघा जिथं आपल्याला एक अर्धा तास या किंवा 10 ते 20 मिनटं लागतं ना, तिथं आपल्याला 5 मिनटामध्ये आपलं घर व्यवस्थित स्वच्छ पुसून होऊन जातं. आणि ज्याच्या घरात लहान लेकरं आहे ना त्यांना माहीतच असेल काय अवस्था असते. आणि ज्याच्यात आणि व्हाईट फरशा असले की अजून जराशी म्हणजे हे होऊन जातं, प्रॉब्लेम होत असतो नाही का. तर असो, चला माझे आता संध्याकाळचे कामं वगैरे सर्व झालेले आहेत. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला पण विसरत नका जात जाऊ. दररोजचे माझे व्हिडिओ आपले 12 वाजता येत असतात आणि शॉर्ट व्हिडिओ 2च्या आसपास येत असतात. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.